रणजित देसाई यांच्या स्नेहधारा या संपादित ललित लेख संग्रहातून आणखी एक रंगलेली रात्र. माझ्या रंगल्या रात्री अशा या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळालं होतं. राजधानी एक्सप्रेसनं मी, राजा ठाकूर, अरुण सरनाईक, आनंद मराठे अशी मंडळी दिल्लीला जायला निघालो. सरकारतर्फे आमची व्यवस्था अशोक हॉटेलमध्ये करण्यात आली होती. दिल्ली रेल्वे स्टेशनवर आम्ही उतरलो आणि समोर प्लॅटफॉर्मवर बंडोपंत सरपोतदार सामोरे आले. बंडोपंत सरपोतदार पुना गेस्ट हाऊसचे चालक. यापूर्वी दिल्लीला जेव्हा जेव्हा येत होतो तेव्हा तेव्हा पुना गेस्ट हाऊसमध्येच जात होतो. आपुलकी आणि अगत्याबरोबरच त्यांचा स्नेह नेहमीच मोलाचा वाटत असे. सरपोतदारांचं व्यक्तिमत्वच मोठं भारदस्त. अंगात झब्बा, पायांत विजार, पिळदार मिशा आणि भव्य प्रकृती. सरपोतदार हसत सामोरे आले. मी म्हणालो, बंडोपंत, आज आम्ही अशोक हॉटेलमध्ये जाऊ. बंडोपंत महापरखड माणूस माझ्याकडे पाहत त्यांनी विचारलं, आम्ही मेलो असं तुम्हाला वाटतं काय? अजून दिल्लीला जिवंत आहे. मुकाट्यानं पुन्हा गेस्ट हाऊसवर यायचं. त्यांच्या अवतारांना आम्ही गांगरून गेलो. विचार करायला संधी नव्हतीच. मुकाट्यानं टॅक्सीत बसलो आणि पुन्हा गेस्ट हाऊस गाठलं. दिल्लीत दुसऱ्या दिवशी दारू दुकानं बंद होती, त्यामुळे जातानाच आम्ही सारी व्यवस्था केली. त्या दिवशी सायंकाळी उद्या होणाऱ्या कार्यक्रमाची रंगीत तालीम होती. तो सगळा कार्यक्रम आटोपला. परत पुन्हा गेस्ट हाऊसवर आलो. गच्चीवर गप्पा मारीत बसलो. त्याआधी एक दंडक मी घातला होता. उद्याचा कार्यक्रम संपेपर्यंत कोणीही मद्याला शिवायचं नाही. साऱ्यांनीच कटाक्षानं ते पाळलं होतं. दुसऱ्या दिवशी सायंकाळी आम्ही सारे राष्ट्रपती भवनात गेलो. त्यावेळी डॉक्टर राधाकृष्णन राष्ट्रपती होते. कार्यक्रम वेळेत आटोपला. समाधानी मनानं आम्ही सारे राष्ट्रपती भवनातून बाहेर पडलो. रात्री पुन्हा गेस्ट हाऊसच्या टेरेसवर बैठक जमली. आता सारा आनंदच होता. आमच्या गप्पा रंगत होत्या. हसणं खिदळणं चालू होतं. वेळ सरत होती, पण सरणाच्या वेळेचं भान कुणालाच नव्हतं. रात्री 11चा सुमार असेल, मला निरोप आला, कुणीतरी भेटायला आलं आहे. आता रात्रीची 11ची वेळ. अशा अपरात्री माझ्याकडे कोण येणार? मला वाटलं कोणीतरी मुलाखत घ्यायला आलं असेल. अर्थात मुलाखत देण्याच्या अवस्थेत मी नव्हतो. राजा ठाकूर मला म्हणाले, कोण आलं आहे त्यांना भेटून या. फार तर मुलाखत उद्या द्या. साऱ्या मित्रांनी आग्रह केला. मी जिना उतरून खाली आलो. मला भेटण्यासाठी आलेले गृहस्थ किंचित बुटके वाटणारे गौरवर्णाचे गोल चेहऱ्याचे तरुण होते. अंगात रेशमी झब्बा, पांढरा स्वच्छ पायजमा. त्यांनी मला वाकून नमस्कार केला. म्हणाले, अवेळी आलो त्याबद्दल क्षमा करा. तुमची भेट होईल की नाही याची मला शंका होती. मी विचारलं, काही काम होतं का? आपल्या चेहऱ्यावरचं हसू न लपवता ते म्हणाले, हाती थोडं कसब आहे, आपली सेवा करावी असं वाटलं. मी भयभीत झालो. अशावेळी हा गृहस्थ सेवा करणार म्हणतो. दिल्लीच्या माणसाचा व्यवसाय आणि रूप जाणायचं कसं? मनात शंका आली की दिल्लीमध्ये मालिश करणारी माणसं येतात, त्यातलाच तर हा माणूस नसेल. मिळालेल्या यशाची धुंदी अजूनही उतरली नव्हती. मी विचारलं, आपलं नाव? आणि ते गृहस्थ अदबीनं म्हणाले, माझं नाव लालजी गोखले. त्या नावाबरोबर माझ्या डोक्यात चढलेली धुंदी क्षणात उतरली. मी म्हणालो, लालजी, तुम्ही आलात याची मला धन्यता वाटते. उद्या केव्हा तरी इथं आपली मैफल जमवू. लालजी त्याच नम्रतेने म्हणाले, देसाई साहेब, उद्या मी कलकत्त्याला निघालो आहे. माझे साथीदार
घेऊन आलो आहे. तुमची आज्ञा झाली तर त्यांना मी वरती घेऊन येतो. मला काय बोलावं कळत नव्हतं. एवढा मोठा माणूस, भारतातल्या नावाजलेल्या तबलावादकांमध्ये असलेले लालजी माझ्यासमोर नम्रतेने बोलतात. आपली सेवा करावी म्हणून आलो. माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. मी त्यांना बैठकीवर बसायला सांगितलं. तडक टेरेसवर आलो. अरुण सरनाईकांनी विचारलं, दादा संपली मुलाखत? मी अरुणकडे पाहिलं. थंड आवाजात म्हणालो, खाली तुमचा बाप आलाय, चुपचाप खाली चला. माझ्या शब्दांनी सारे गोंधळात पडले. मी त्यांना मोजक्या शब्दात सर्व काही सांगितलं आणि सर्वांसह खाली हॉलमध्ये आलो. लालजींचे सारे साथीदार आले होते. तानपुरे जुळवले गेले, तबले लावले गेले आणि लालजींनी 1.5 तास तबला ऐकवला. त्या मैफिलीचं माधुर्य आजही कानात घुमतं आहे. तबल्यातलं मला फारसं कळत नाही, तरीही लालजींच्या तबल्यानं आम्हाला मंत्रमुग्ध केलं. त्याचा विसर मला कधी पडणार नाही. शेवटी लालजींनी विचारलं, तुमच्यापैकी कोणी गातं का? आमच्यामध्ये गाणारे थोडेच होते, अरुण सरनाईक आणि आनंद मराठे. पण लालजींच्या समोर गाण्याची एकाचीही हिंमत नव्हती. मी लालजींना नमस्कार केला, त्यांचा निरोप घेतला. परत आम्ही गच्चीवर आलो. खाटल्यावर पडलो. नशा तर केव्हाच उतरली होती. आकाशात लक्ष चांदण्या चमकत होत्या. त्या लक्ष दीपांकडे पाहत केव्हा झोप लागली हेही कळलं नाही. इतकी वर्ष लोटली, पण आजही ती आठवण मनावर कोरल्यासारखी आहे. रंगल्या रात्रीच्या यशापेक्षाही ती आठवण मला मोलाची वाटते. रणजित देसाई यांचा आणखी एक रंगलेली रात्र नावाचा ललित लेख येथे समाप्त.